आणि आपण आपला पारितोषिक इथे घेऊन जायचंय. चला या. चला कोपर्डे संघात नाणेफेक जिंकल्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मेगा फायनल अर्थात ज्योतिर्लिंग चषक 2025 ची ही मेगा फायनल पाहतो. एका बाजूला भोसलेवाडी तर त्यांच्या अगेन्स्ट कोपर्डे. यस धन्यवाद सिद्धेजी गायकवाड सर. आपण पाहतो शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत ती ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोलगाव आयोजित ती ज्योतिर्लिंग चषक 2025 मेगा फायनल आपण पाहतो. या स्पर्धेतील मानाचा आणि अभिमानाचा हा चषक आणि या चषकाला ज्या ज्या दिलदार व्यक्तिमत्वानी सहकार्य केलंय त्यांचा पुनश्च एकदा मी क्रिकेट समालोचक विनोद पाटील आपला विशेष आभार मानतोय. तसेच एसएमडी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचं देखील सकाळच्या सत्रापासून काम दर्जेदार राहिलंय. त्यांचं देखील पुन्हा एकदा विशेष कौतुक असेल. डीजे मास्तर यांचं देखील विशेष कौतुक असेल. तसेच जेपी पॅनलचे पंच सन्माननीय आदरणीय जय पवार साहेब आणि त्यांचे साथीदार त्यांचं देखील पुन्हा एकदा विशेष कौतुक असेल. एक षटकाचा सामना आणि एका षटकाच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय एका बाजूने जय हनुमान क्रिकेट क्लब कोपर्डे संघ आणि त्यांना फाईट करतात श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघ. इन ऍक्शन मध्ये कोपर्डे संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अगदी तुषार आपण पाहतोय पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर प्रहार. चेंडू निघून चाला सीमारेषे पार. मिळतील धावा 6. षटकार. यस थोडस फास्ट करा मित्रांनो. आणखी एक यावेळेस मात्र नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूने दिशा बदलली आहे जरूर. डीप मध्ये चांगलं चेस देखील आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान 2 धावा झाल्यात पूर्ण आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. एक षटकाचा सामना अगदी आपण पाहिले गेलं तर हा फायनल मेगा फायनल फायनलचा थरार पाहतोय ज्योतिर्लिंग चषक 2025 चा. यावेळेस काय घडतंय काय बिघडतंय. नो चेंडू घोषित केलाय जरूर आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 5. पंजा. तेरा धावा धावफलकावर लागतात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फायनलचा थरार आपण पाहतोय या ज्योतिर्लिंग चषक 2025 मधला. क्या बात है, क्या बात है आणि क्या बात है. मनगडाचा वापर या स्पर्धेतील सर्वात लांब आणि लांब षटकार रोहित पाटीलच्या नावावर राहिलाय. एकोणवीस धावा धावफलकावर लागतात. यावेळी देखील ऑन साइड आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार. चेंडू निघून चालला सीमारेषे पार. 2 इन अ रो. षटकार. पंचवीस धावा धावफलकावर लागतात. यावेळी देखील क्या बात आहे आणि इथे मात्र फटका फसलाय जरूर आणि शेवटच्या चेंडूवर आले विकेट. रोहित पाटील इथे मात्र परतीच्या प्रवासाला. एक चेंडू शिल्लक असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभि चौगले. यावेळेस ऑन साइडला बिगिन करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल झाले. एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र विकेट आली आहे. 2 धावा मिळतील चेंडूवर आणि 27 धावा धावफलकावर लागला. 28 धावांचा टार्गेट.
चला स्पीडअप घ्या मित्रांनो. भोसलेवाडी संघ जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका आणि कोपाडे संघाला देखील विनंती आहे आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. येस कोपाडे संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती असेल. आणि याचा फटका देखील योगेश दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूने पाहायला गेलं तर तुषार आणि जयदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. जोडीने या आधीच्या सामन्यामध्ये प्रभावित केलंय. अगदी 6 चेंडूने 28 धावांची आवश्यकता आहे आणि 28 धावा चेस करण्यासाठी जयदीप आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि 28 धावा डिफेंड करायच्या आहेत कोपाडे संघाला. आणि हा गोलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. नाव असेल प्रकाश कारंडे, एक अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज. 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. Here we go. पहिला चेंडू ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने पहिल्या चेंडूवर आक्रमण येतोय हा चौकार. 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. चौकार आलाय पहिल्या चेंडूवर. 5 चेंडू आणि तब्बल 24 धावांची आवश्यकता. यावेळी देखील फटका चांगला आहे मात्र अलॉंग द कार्पेट मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाली, एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली. विकेट किपर च्या दिशेने ते मात्र थ्रो पाहायला मिळाला. चांगला थ्रो, 2 धावे समाधान मानावं लागेल. 6 धावा धाव फलकाला तर 22 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 22 धावांची गरज. यावेळेस फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. 1 बाउन्स गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण करताना विकेट होईल पतन. धावपच्या स्वरूपात विकेट आली. पहिला धक्का लागतोय भोसलेवाडी संघाला. तीन चेंडू 8 धावा धावफलकावर लागतायत. तीन चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका आणि एक खराब चेंडू देखील. स्विंग अँड मिस, डॉट चेंडू आलाय. आता मात्र मजबूत पकड या सामन्यावर, या फायनलच्या सामन्यावर जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघाने केली. यावेळेस मात्र विकेट होईल पतन. चला स्पीडअप घ्या, इन आउट थोडंसं फास्ट करा मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि इथे मात्र सामना होतोय फिनिश. आणि या ज्योतिर्लिंग चषक 2025 या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि कॉंग्रॅच्युलेशन्स.
या सर्व खेळाडूंना विनंती असेल, चारही संघ एका बाजूने आपण पाहिले गेलं तर जयनवान क्रिकेट क्लब कोपार्डे, भोसलेवाडी संघ, वनागडेवाडी संघ आणि आरकेजी चिखलवाडी संघ, सर्वांना विनंती आहे आपण लाईनअप मध्ये राहा. लगेचच आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत. हॅलो